Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. In the world of numbers. हा लेसन आपला संपलेला आहे, एक्सरसाइज पण झाली आहे. मग तुम्हाला वाटेल की आता टीचर पुढे काय? अरे तुमच्या पुस्तकामध्ये काही एकदम इंटरेस्टिंग मॅथमॅटिकल गेम दिलेले आहे. तुम्हाला माहिती आहे हे असे सुंदर असे मॅथमॅटिकल गेम दिलेले आहे. हे गेम तुम्ही काय करायचं, रीड करायचं आणि त्या पद्धतीने ऍक्टिव्हिटी करायचं आहे. आणि काही इंटरेस्टिंग गोष्टी या लेसन मध्ये आपण नक्की काय शिकलो ते आपण बघणार आहे. आणि इतकं छान मॅजिकल एक मॅजिक तुम्हाला आज दाखवणार आहे. ती मॅजिक जर तुम्हाला समजली तर तुम्ही इतके हॅपी व्हाल की हा व्हिडिओ बघून तुम्हाला प्रचंड आनंद होणार आहे. हे मी तुम्हाला 100% सांगते. तुम्ही 100% कमेंट सेक्शन मध्ये टाकाल सुद्धा, कारण की आज मी तुम्हाला एक मॅजिक दाखवणार आहे. काय मॅजिक शेवटपर्यंत बघा. मग आता इथे पहिलं याच्यामध्ये या लेसन मध्ये पूर्ण ओव्हरऑल काय दिलेलं आहे हे आपल्याला दिलेलं आहे. द सेट ऑफ फॉर्म बाय ऍडिंग 0 टू द सेट ऑफ नॅचरल नंबर इज कॉल्ड ॲज द होल नंबर्स. नॅचरल नंबर की जे 1 2 3 पासून स्टार्ट होत असतात, होल नंबर की जे 0 1 2 3 पासून स्टार्ट होत असतात त्याला आपण होल नंबर म्हणत असतो. म्हणजे आपण नॅचरल नंबर, होल नंबर काय आहे या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे. द सेट ऑफ नंबर फॉर्म बाय 0 ऑल पॉझिटिव्ह नंबर्स अँड निगेटिव्ह नंबर. जिथे 0 आहे, जिथे 0 आहे, पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, नेगेटिव्ह नंबर सुद्धा आहे, त्याला आपण काय म्हणत असतो मॅथमॅटिक्सच्या लँग्वेज मध्ये इंटिजर्स म्हणत असतो. हे सुद्धा आपण कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे. पुढे व्हाईल ऍडिंग इंटिजर विथ द सेम साइन द नंबर शुड बी ऍडेड विदाउट कन्सिडरिंग द साइन अँड रिझल्टिंग सम. आता हे नियम सुद्धा बघितले की सारखे सारखे चिन्ह असेल तर काय करायचे, म्हणजे प्लस प्लस साइन असेल तर काय करायचं, मायनस मायनस साइन असेल तर काय करायचं, प्लस मायनस असेल तर काय करणार, मायनस प्लस असेल तर काय करणार. ऍडिशन आणि सबट्रॅक्शनचे सगळे नियम अगदी डिटेल मध्ये मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये डायरेक्ट सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही, ते पण क्लिअर केलं आहे. ऍडिंग इंटिजर विथ अ डिफरंट साइन सबट्रॅक्ट द स्मॉलर नंबर फ्रॉम द लार्जर नंबर रिगार्डलेस द साइन. तेच नियम दिलेला आहे की जेव्हा प्लस मायनस असेल तर आपण मायनस करत असतो, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करतो आणि चिन्ह मात्र नेहमी मोठ्या संख्येचं देत असतो. हेच त्यांनी इथे सांगितलेलं आहे, दुसरं तिसरं काहीच नाही. आणि मायनस मायनस असेल तर प्लस करत असतो, 3 मायनस असेल तर 2 मायनसचे आपण प्लस करत असतो. द सम ऑफ टू अपोजिट नंबर इज ऑलवेज 0. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे एक प्लस असेल, एक मायनस असेल, दोन हे एकमेकांचे अपोजिट नंबर आहे, त्यांची सम नेहमी 0 येत असते. पुढे सबट्रॅक्टिंग अ नंबर फ्रॉम अनदर नंबर मीन्स ऍडिंग द अपोजिट ऑफ द सेकंड नंबर टू द फर्स्ट नंबर. आता हेच अपोजिट नंबरच आहे. एखाद्या नंबर मध्ये ही ऍड करणे म्हणजे काय, त्याच्या अपोजिट नंबर सबट्रॅक्ट करून त्याचा आन्सर काय येत असतं, 0 येत असतं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक फ्लो चार्ट दिलेला आहे छानपैकी बघा. पहिले नॅचरल नंबर उदयाला आले, मग 9च्या पुढे काय, मग 0 आला, 0 1 2 3 म्हणजे होल नंबर. आणि नंतर मग बघा मायनस डिग्री टेम्परेचर शो करायचं असेल, प्लस करायचं असेल तर मग तुमचे पॉझिटिव्ह नंबर आले, नेगेटिव्ह नंबर आले, त्याच्यात 0 पण आला आणि मग इंटिजर. असा छानसा फ्लो चार्ट पण तुम्हाला इथे दिलेला आहे. हे सगळं झालं आणि त्याच्या अगोदर तुम्हाला एक इंटरेस्टिंग माहिती दिलेली आहे. ही सुद्धा तुम्हाला म्हणजे तुमचा 6वीचा तुमच्या मॅथचा किंवा सायन्सचा एकही असा टॉपिक नाही की जो मी सोडलाय असं तुम्ही म्हणू शकत नाही. डिटेल मध्ये एक एक शब्द तुम्हाला क्लिअर केलेला आहे. रेफरन्स इन हिस्ट्री मध्ये सुद्धा, रेफरन्स इन हिस्ट्री हे मला सांगायचं राहून गेलं होतं पण ते सुद्धा तुम्हाला सांगते की आपल्या जे इतिहासाची पुस्तक आहे या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये सुद्धा या इंटिजरचा समावेश आहे. मग कुठे बघा, इन एन्शंट इंडिया द बुक ऑफ अर्थशास्त्र written by कौटिल्य records negative numbers in the accounts while recording the expenditure. म्हणजे अर्थशास्त्र, कौटिल्य नावाचे महान असे गणिततज्ञ होते, त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे अर्थशास्त्र. कौटिल्य नावाचे एकदम महान शास्त्रज्ञ महान गणिततज्ञ होते, त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. हे माहिती पाहिजे, हे तुम्हाला कशामध्ये जनरल नॉलेज मध्ये विचारलं जाऊ शकतं की कौटिल्यांनी कोणतं पुस्तक लिहिलं, अर्थशास्त्र नावाचं पुस्तक लिहिलं आहे. आणि त्यांच्या ह्या पुस्तकामध्ये अर्थशास्त्र त्यांनी नेगेटिव्ह नंबरचा रेफरन्स दिलेला आहे. नेगेटिव्ह नंबरचा समावेश आहे. कशासाठी, त्यावेळेस त्या राज्यामध्ये किती खर्च झाला, किती जमा किती झाले, खर्च किती झाले, शिल्लक किती राहिले, याच्यामध्ये त्यांनी नेगेटिव्ह नंबरचा रेफरन्स आलेला आहे. कुठल्या, कौटिल्य यांनी लिहिलेल्या अर्थशास्त्र या पुस्तकामध्ये. इवन इन द बक्षाली स्क्रिप्ट्स म्हणजे बक्षाली हस्तलिखितांमध्ये सुद्धा नेगेटिव्ह नंबरचा समावेश. बक्षाली हस्तलिखित हाताने लिहिलेले त्याच्यामध्ये सुद्धा नेगेटिव्ह नंबरचा समावेश आलेला आहे. स्पेशल सिम्बॉल सुद्धा त्याच्यामध्ये वापरला आहे. अजून एका पुस्तकामध्ये ब्रह्मस्फुट सिद्धांत नावाचं की जे ब्रह्मगुप्त नावाचे खूप मोठे गणिततज्ञ होते
The basic mathematical operation regarding to positive numbers, negative numbers, zero were explained for the first time. ब्रह्मगुप्ताने लिहिलेल्या ब्रह्मस्फुता सिद्धांत या पुस्तकामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह नंबर, नेगेटिव्ह नंबर, झिरो, इंटिजर यांचा समावेश आहे. म्हणजे 3 गोष्टींमध्ये, एक कौटिल्य यांनी लिहिलेल्या अर्थशास्त्रामध्ये नेगेटिव्ह नंबरचा समावेश आला आहे, एक बाकशाली जे हस्तलिखित आहे त्याच्या सुद्धा नेगेटिव्ह नंबरचा समावेश आला आहे, आणि ब्रह्मगुप्त यांनी लिहिलेल्या ब्रह्मस्फुता सिद्धांत या पुस्तकामध्ये सुद्धा इंटिजरचा समावेश आलेला आहे, जे आपण शिकलेलो आहोत. या सगळ्या पुस्तकामध्ये, हिस्ट्रीमध्ये यांची उदाहरणं आहे की पॉझिटिव्ह, निगेटिव्ह नंबर होते, झिरो होते, इंटिजर्स हे होते पहिल्यापासून. ठीक आहे, चला आता बघणार आहोत आपला इंटरेस्टिंग आणि मॅजिकल टॉपिक की जो तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. हे सगळं झालेलं आहे. इवन हा एक्सरसाइज नंबर 3 पण झालेला आहे. मग काय मॅजिक तुम्हाला दाखवणार आहे. येस, दिस इज काय एकदम छान दिलेलं आहे. काय मॅजिक आहे आणि ते मॅजिक पण मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर ते मॅजिक आहे काप्रेकर कॉन्स्टंट, काप्रेकर स्थिरांक. कोण होते हे काप्रेकर? हे आपल्या भारतातील एक महान असे गणितज्ञ होते की ज्यांनी गणितावरती इतके छान मॅजिक करून बघितले, प्रयोग केलेले आहे. ज्यांचा जन्म 17/1/1905 झाला होता आणि ज्यांचा मृत्यू 4/7/1986 ला झाला होता. श्री दत्तात्रेय रामचंद्र काप्रेकर, काप्रेकर हे त्यांचं पूर्ण नाव पुस्तकात दिलेलं आहे. वॉज अ फेमस मॅथमॅटिशियन फ्रॉम महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आहे, महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेला आहे काप्रेकर, की अख्ख्या जगामध्ये त्यांचा हा कॉन्स्टंट फेमस झाला. ही डीड इन व्हॅल्युएबल वर्क फॉर द डिजिट्स अँड नंबर. संख्या आणि नंबर्स वरती त्यांनी खूप प्रयोग केले. ही इंट्रोड्यूस इम्पॉर्टंट कन्सेप्ट लाईक द काप्रेकर कॉन्स्टंट हा जगाला दिला. काप्रेकर कॉन्स्टंट फॉर द 4 डिजिट नंबर दॅट इज 6174. काय मॅजिक आहे या नंबरची सगळं छान सांगणार आहे, मॅजिकल. तुम्हाला हा व्हिडिओ 100% आवडणार आहे. 6174 काय आहे. डू यू नो द कॅरेक्टरिस्टिक, फाइंड आउट द इन्फॉर्मेशन. ह्या सगळ्यांचं त्यांनी शोध लावले आहे. डेमलो नंबर, हर्षद नंबर हे नक्की काय आहे चला फटाफट समजून घेऊया आपल्या मॅथच्या कन्सेप्टने. आणि तुमच्या या पुस्तकामध्ये तुम्हाला ही माहिती कोणीच सांगितली नसेल, पण मी आज तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे आणि का तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे आणि त्याची काय मॅजिक आहे आणि गणितात किती आनंद आहे हे सुद्धा तुम्हाला याच्यातून कळणार आहे. तर आपला काप्रेकर कॉन्स्टंट किती आहे. काप्रेकर काप्रेकर कॉन्स्टंट म्हणतात त्याला. यांचा शोध लावलेला आहे काप्रेकर यांनी, जे गणितातील महान असे तज्ञ होते, गणित महान तज्ञ म्हणतात. तर हा काप्रेकर कॉन्स्टंट आहे 6174. आता याचं काय मॅजिक आहे चला फटाफट समजून घेऊया. या काप्रेकर कॉन्स्टंटचं काय मॅजिक आहे. मी तुम्हाला हे रफ करून टाकते आणि या काप्रेकर कॉन्स्टंटचं मॅजिक तुम्हाला मस्तपैकी सांगते. 6174 काय मॅजिक आहे या संख्येचं. तर याच्यापासून तुम्हाला बनवायचे आहे स्मॉलेस्ट नंबर आणि बिगेस्ट नंबर आणि त्यांचं करायचं तुम्हाला सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. मग आता स्मॉलेस्ट नंबर काय तयार होईल तुमचा 1, मग 4, मग 6 आणि 7. बिगेस्ट नंबर काय तयार होईल 7, 6, मग 4 आणि 1 यांची करायची तुम्हाला वजाबाकी, सबस्ट्रॅक्शन करायची मोठ्या संख्येतून 7, 6, 4, 1 याच्यातून मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करायची. असं करत जायचंय आपल्याला आणि शेवटी काय मॅजिक होतं बघा. एकदम मस्त इंटरेस्टिंग आहे. म्हणजे असे सुद्धा लोक असतात की जे गणितातील संख्यांवर प्रयोग करतात. आपण तरी साध्या साध्या गोष्टींवर हे गणिताचा एवढा अभ्यास करतात की जे आपल्या डोक्याच्या बाहेर कधी कधी जातं, पण खूप मजा येते. त्यांना खूप आनंद वाटत असतो. मग आता 1 मधून 7 जात नाही म्हणून इथे 11 झाले. याच्यातून आपण कॅरी ओव्हर केलं 7, 8, 9, 10 अँड 11. किती उरले 4 उरले. इथे 3 मधून जात नाही परत. याचे 3 चे काय झाले 13 शेजारच्याकडून घेतला आपण, कॅरी ओव्हर केला. इथे झाला 5. मग 6 पासून 13 पर्यंत मोजा. 6, 7, 8, 9, 10, 11, 12 अँड 13. किती उरले रे. इथे 7 उरले. 5 मधून 4 गेला, 1, 7 मधून 6 गेले. हे आलं 6174. ही पहिली स्टेप झाली. आपण आताच थांबायचं का 6174. अरे आलं आन्सर आपलं. यांचं मायनस केल्यानंतर काय तर 6174. म्हणजे याच्यापासून आपण मोठ्यातली मोठी संख्या तयार केली, लहानात लहान संख्या केली आणि त्याची जर सबस्ट्रॅक्शन केली तर 6174 येतो. हा झाला छोटासा प्रयोग. आता जरा मोठा प्रयोग करूया. कुठल्याही संख्या घेऊया. फॉर एक्झाम्पल मी 4 अंकी संख्या घेते 3241. ही संख्या घेते. याच्यावरती आपण प्रयोग करूया. हा काप्रेकर कॉन्स्टंट येतो का नाही बघा. मॅजिक बघा. आता तुम्ही याच्यापासून बिगेस्ट नंबर काय तयार होईल. बिगेस्ट नंबर सांगा बरं. बिगेस्ट नंबर म्हणजे मोठी संख्या पहिले 4, 3, 2, 1. स्मॉलेस्ट नंबर काय तयार होणार आहे. स्मॉलेस्ट नंबर म्हणजे 1,
2 3 4 याचं करा मायनस करा आता. हां 1 2 3 4 इथे 11 झाले, इथे 1 झाले, 4 5 6 7 8 9 10 अँड 11. इथे किती आला तुमचा 7 आला. इथे परत जात नाही म्हणजे 11 घेतले, इकडनं परत आपण कॅरी ओव्हर केले. 3 पासून 11 पर्यंत मोजा. 3 4 5 6 7 8 9 10 अँड 11. 8 आले इथे 0 आले, 2 मधून 2 गेले, 4 मधून 3 गेला. आता हा नंबर आला. पुढं काय याच्यावरती जोपर्यंत हा नंबर येत नाही तोपर्यंत आपण करतच राहायचं, स्टेप करतच राहायचं. आपल्याला ते उत्तर मिळणार म्हणून त्याला कापरेकर कॉन्स्टंट नाव दिलेलं आहे. परत याच्यापासून बिग नंबर कोणता तयार होईल? 8 7 3 0. स्मॉल नंबर, आता स्मॉल नंबर एखादा म्हणेल की 4 डिजिट तयार करायचं आहे तर 3 0 7 8 असं नाही, इथे ते नाही वापरायचं. आपण 0 हा अगोदर घ्यायचा आहे. 0 हा छोटा, हा नियम इथे थोडासा चेंज केलेला आहे. 0 घेतला, मग 3 घेतला, 0 घेतला, 3 घेतला, 7 घेतला आणि मग 8 घेतला. यांची मायनस करायची आहे. याच्यापासून स्मॉलेस्ट आणि बिगेस्ट अशा पद्धतीने नंबर तयार केला. फक्त 0ला आपण 1 नंबरला घेतलं. मग इथे किती झाले? 10 मधून 8 गेले 2. मग इथे किती झाले? 2 चे 12 झाले. इकडनं आपण परत कॅरी ओव्हर केलं. 7 पासून 12 पर्यंत मोजा. 7 8 9 10 11 12 किती उरले? 5 उरले. 6 मधून 3 गेले, 3 उरले. परत बस 8 3 5 2 8 3 5 2 आलं. फिर से करेंगे. परत याच्यापासून स्मॉल आणि बिग तयार करून परत करणार आहात आपण 8 3. आता याच्यापासून मोठा नंबर कोणता तयार होईल? बिग नंबर बघा. पहिले 8 येईल, मग 5 येईल, मग 3 आणि 2. मग स्मॉल नंबर काय होईल? 2 3 5 8. याचं करा मायनस करा परत. असं करतच राहायचंय बघा. किती प्रयोग केले त्यांनी. इथे 12 झाले, इथे 2 झाले, 8 9 10 11 12 4 उरले. इथे परत 12 झाले कारण जात नाही, 2 मधून 5 आणि इथं आपण कॅरी ओव्हर केलं. मग 5 6 7 8 9 10 11 आणि 12 इथे 7 आले. मायनस करायला चुकायचं आणि व्यवस्थित करायचं. 4 मधून 3 गेला 1, 8 मधून 2 गेला 6. ओ माय गॉड, 6174 आलं फायनली. कापरेकर कॉन्स्टंट आलेला आहे ह्या सगळ्या मशक्कतीनंतर. पण मला माहिती तुमचं समाधान झालं नसेल. टीचर हाच नंबर घेतल्यानंतर आपण दुसरे नंबर घेऊया. अशा स्टेप करून शेवटी कापरेकर कॉन्स्टंट हा येतोच. म्हणून त्यांनी जगाला हे मॅजिक दिलं, म्हणून त्याला कापरेकर कॉन्स्टंट हे म्हणत असतो. म्हणजे कुठल्याही 4 संख्या घ्यायच्या, तुम्ही तुमच्या मनाने करून बघा ना. त्याच्यापासून बिगेस्ट नंबर बनवा, स्मॉलेस्ट, त्याची वजाबाकी करा, परत त्याच्यापासून बिगेस्ट स्मॉलेस्ट करा, परत त्याची वजाबाकी, परत त्याच्यापासून बिगेस्ट स्मॉलेस्ट करा, परत त्याची वजाबाकी. हे येतं म्हणजे येतं. चला अजून एक करून बघूया आपण. आता मी जरा वेगळा नंबर घेते. समजा एक नंबर घेतलाय 7821. हा नंबर मी इथे घेतलेला आहे आणि मला हे मॅजिक आता ह्या नंबरच्या बाबतीत करायचं आहे. माझा मेन नंबर काय आहे? 7821. आपण एक स्टेप जाऊया. बिग नंबर करूया, लगेच स्मॉल आणि लगेच त्याची सबट्रॅक्शन करूया. बी फॉर बिग, एस फॉर स्मॉल. बिग नंबर काय तयार होईल? 8721. स्मॉल नंबर काय तयार होईल माझा? 1278. चलो करा मायनस, याची मायनस करूया आता आपण. मग इथे 11 झाले, इथे 1 झाले, 8 पासून 11 पर्यंत 8 9 10 11 3 उरले. ओके हो गया. बाद में इधर क्या हो गया हमारा? 11. इकडनं आपण कॅरी ओव्हर केलं, इकडे 6 झाला. 7 8 9 10 11 इथे 4 झाले. ठीक आहे. 6 मधून 2 गेले 4 आणि 8 मधून 1 गेला, झाला 7443 आला. इससे फिर से हम बनाएंगे क्या? बिग नंबर 7443 आणि स्मॉल नंबर काय तयार होईल तुमचा? 3447. फिर से हम करेंगे माइनस. करा मायनस. इथे 13 आले. मजा, ज्याला गणित म्हणजे किती मॅजिक तुम्हाला माहिती आहे. जो व्यक्ती गणिताचा आणि विज्ञानाचा अभ्यास करतो ना, तो देवाची भक्ती करण्यापेक्षा कमी आहे. त्याला देवाची भक्ती करण्याची गरज नसते. त्याच्यामुळे गणितामध्ये खूप जादू आहे, खूप मजा आहे, समजून घ्या. मग 7 इथे काय झाले? 3. मग 7 पासून 13 पर्यंत 7 8 9 10 11 12 13 किती उरले? 6 उरले. इथे 3 चे 13 झाले, इकडनं कॅरी ओव्हर केला, परत इथे 3 झाले. 4 पासून 13 पर्यंत केलं तर 9 येतं. परत तिथे 13 झाले, इकडनं कॅरी ओव्हर केलं, इथे 6 झाले. 4 पासून 13 पर्यंत मोजलं की 9 येतं आणि 6 मधून 3 गेले, 3996 आला. 3996 अभी तो नहीं आ रहा है. फिर से करेंगे. याच्यापासून मोठा नंबर काय तयार होईल? बिग नंबर 3996 पासून 9963. स्मॉल नंबर काय तयार होईल? 3699. ओके, याची वजाबाकी करणार. ठीक आहे. याचे 13 झाले, याचे 5 झाले.
परत इकडनं कॅरी ओव्हर करावं लागणार, याचं 8 झालं, डायरेक्ट असं करून घेतलं. 9 10 11 12 13 किती झाले तुमचे 4 आले. इथे 5 मधून 9 म्हणून इथे 15 घेतला, शेजारच्याकडून घेतला. मग 9 10 11 12 13 14 15 इथे तुमचे 6 आले. 8 मधून 6 जातो, 8 मधून 6 गेले, 2 उरले. त्याच्यानंतर 9 मधून 3 गेले, किती उरलेले 6. 6 2 6 4 नाही आला, 6 1 7 4 हा आला पाहिजे. ठीक आहे, फिर से करेंगे, कधी तर मिळेल ना आपल्याला. सो फिर से बिग अँड स्मॉल. सो 6 6 4 2 हा बिग तयार झाला आणि 2 4 6 6 हा स्मॉल तयार झाला. आता परत मायनस करूया. इथे 12 झाले, इथे काय झाले 3 झाले. 12 मधून 6 गेले, 6 उरले. परत इथे 3 मधून जात नाही म्हणजे 13 झाले, इकडनं कॅरी ओव्हर केला. 6 7 8 9 10 11 12 13 किती आले तुमचे 7 आले. 5 मधून 4 गेला 1, 6 मधून 2 गेले 4. जोपर्यंत उत्तर येत नाही तोपर्यंत प्रयत्न करतच राहायचा. आता याच्यापासून परत बिगेस्ट नंबर बनवूया. याच्यापासून मोठा नंबर काय तयार होईल 7 6 4 1 हा बिगेस्ट तयार झाला. स्मॉलेस्ट काय तयार होईल, स्मॉलेस्ट म्हणजे पहिले 1 मग 4 मग 6 आणि मग 7 आणि याची मायनस करूया आता. मग आता किती झाले रे, इथे काय झाले तुमचे 11, इथे किती झाले तुमचे 3. मग 7 पासून 11 पर्यंत मोजा. 7 8 9 10 and 11 4 आलेला आहे. ठीक आहे, आता 6 पासून ते 13 येईपर्यंत मोजा. 6 7 8 9 10 11 12 and 13 आ गया, 7 आ गया है. इथे किती येईल तुमचा 5 येणार आहे. 5 मधून 4 गेला 1 आणि 7. ओ माय गॉड, फायनली आपल्याला आपला काप्रेकर कॉन्स्टंट मिळाला आहे. 6174 आलेला आहे. किती स्टेप बघा, पहिली दुसरी तिसरी चौथी 5व्या स्टेपमध्ये. अशा जर तुम्ही 7 पायऱ्या करत गेले तर 7 पायऱ्यांच्या आत तुम्हाला काप्रेकर कॉन्स्टंट हा मिळणार आहे. तुम्ही पण ट्राय करा, काप्रेकर कॉन्स्टंट येतो की नाही असं करत कुठल्याही 4 संख्या घ्यायचा, त्याच्यापासून बिगेस्ट स्मॉलेस्ट बनवा, परत मायनस करा, बिगेस्ट स्मॉलेस्ट बनवा, परत मायनस, 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 शेवटी मिळणार. आता हा 1 2 3 4 5 5व्या पायरीला मिळाला आहे. तुम्हाला कधी कधी 7व्या पायरीला सुद्धा हा नंबर मिळणार आहे. याला म्हणणार काप्रेकर कॉन्स्टंट, की जो खूप मॅजिकल होता. अजून ह्या आपल्या काप्रेकरांनी खूप मॅजिकल काम केलेलं आहे. अजून 2 प्रकारचे नंबर शोधून काढले आहे. त्याच्यातला एक नंबर आहे हर्षद नंबर, हर्षल नंबर सुद्धा म्हणत असतो. बघा पुस्तकात तुमच्या दाखवलेला आहे, मॅजिकल आहे. आवडलं का सगळ्यांना काप्रेकर? बघा द काप्रेकर कॉन्स्टंट किती आला 6174. डू यू नो द कॅरेक्टरिस्टिक, फाइंड आउट द. मग आता कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला समजावून सांगितले. फाइंड आउट द डेमलो नंबर आणि हर्षद नंबर. आता डेमलो नंबर काय आहे आणि हर्षद नंबर काय आहे तुमच्या समोर प्रश्न पडला असेल तर चला समजून घेऊया. व्हॉट इज डेमलो नंबर अँड व्हॉट इज हर्षद नंबर. आता ह्या काप्रेकरांनी फक्त तुमचा काप्रेकर कॉन्स्टंट नाही तर डेमलो नंबर पण शोधून काढलेला आहे. आता हा डेमलो नंबर नक्की काय आहे, खूप मॅजिकल अगदी सुंदर अशी कन्स्ट्रक्शन होतं ह्या डेमलो नंबर मध्ये आणि गणितामध्ये अगदी छान मनोरा तयार होत असतो. तर काय आहे हा डेमलो नंबर समजून घ्या, तुम्हाला समजलं पाहिजे. सो डेमलो नंबर म्हणजे 1 लिहिलं, त्याच्यानंतर 1 2 परत 1 लिहायचा. म्हणजे डेमलो नंबर मध्ये काय असतं, एकाने एक संख्या वाढवायची आणि इकडनं त्याने कमी करायची असते 1 to 1. पुढे काय करणार 1 2 3 परत 2 1. किती मस्त बघा, मनोरा छान तयार होतं. 1 1 2 1 एकाने वाढवला 3 परत इकडनं एकेकाने कमी करत जायचं. परत पुढे रे 1 2 3 4 4 3 2 1. वाव. अजून पुढचा डेमलो नंबर काय तयार होईल 1 2 3 4 5 5 4 3 2 1. याला म्हणणार डेमलो नंबर. पुढचा डेमलो नंबर काय आहे नक्की लिहा मला कमेंट सेक्शन मध्ये. याला म्हणणार आहात तुम्ही डेमलो नंबर. हा नंबर सुद्धा कोणी शोधला आहे, आपल्या काप्रेकर सरांनी शोधलेला आहे, की जे महाराष्ट्राची शान आहे म्हणून त्यांची माहिती तुमच्या पुस्तकात दिलेली आहे. याला म्हणणार तुम्ही डेमलो नंबर. ओके, अजून एक नंबर शोधला आहे की ज्या नंबरचं नाव आहे हर्षद नंबर. आता काय आहे हर्षद नंबर? हर्षद म्हणजे हर्ष म्हणजे हास्य, आनंद. ज्या संख्येकडे पाहून आपल्याला आनंद होतो अशा नंबरला हर्षद नंबर म्हणतात. मग असे कुठले नंबर यांनी शोधून काढलेले आहे हर्षद नंबर? तर आहे अशा काही संख्या आहे. मग आता पहिला समजा 18 नंबर घेतला तर त्यांनी काय सांगितलं, या दोघांची ऍडिशन करायची 1 + 8 किती येते तुमची 9 आणि त्या संख्येने या 18ला जी बेरीज आली त्याने काय करायची भाग द्यायचा. तर हा 100% भाग जातो. 9 × 9 9
2 जा 18 म्हणजे पूर्ण भाग जात असतो. या नंबरला त्यांनी हर्षद नंबर नाव देत असतो. असे काही मॅजिकल नंबर आहे. मग आता असे कुठले कुठले नंबर आहे हर्षद नंबर? अजून एक नंबर आहे 12. 12 ची जर तुम्ही ॲडिशन केली ती 1 + 2 = 3 येणार. आणि या 12 ला जर या 3 ने आपण डिवाइड केलं तर 3 × 1 = 3, 3च्या पाड्या 3 चौक 12, 4 नंबरला म्हणजे पूर्ण भाग जाणार. याला पण तुम्ही हर्षद नंबर म्हणणार आहे. मग 18 झाला एक हर्षद नंबर, 12 झाला. त्याच्यानंतर समजा आपण अजून 21 घेऊन बघितला तर याची ॲडिशन केली 2 + 1 किती आली 3. आणि या 21 ला जर आपण ह्या 3 ने डिवाइड केलं तर 3 च्या टेबलमध्ये किती नंबरला 27 येतं रे? 3 7 जा 7 नंबर, 3 7 21. सो हा पण तुमचा काय आला? दिस इज ऑल्सो हर्षद नंबर. अजून एखादा हर्षद नंबर बघा 36 आहे. 36 ची ॲडिशन करा 3 + 6 = 9. आणि ह्या 36 ला जर या 9 ने तुम्ही डिवाइड केलं 9 4 जा 36 म्हणजे पूर्ण येत आहे. पूर्ण येत आहे. अजून एखादा जर बघितला तर 24 बघा 2 + 4 = 6. आणि या 24 ला जर आपण 6 ने जर भाग दिला 6 4 जा 24. असे नंबर भारी भारी मॅजिकल नंबर शोधून काढले कोणी? आपल्या कापरेकर सरांनी. म्हणून त्याला हर्षद नंबर नाव दिलेलं आहे. आता मी तुम्हाला 5 करून दाखवले. तुमच्या मनाने 5 शोधून लिहा आणि त्याचं हे मॅजिक जमतंय का हर्षद नंबरचं हे तुम्ही शोधून काढायचं आहे. सो असा हा इंटरेस्टिंग व्हिडिओ होता की ज्याच्यामध्ये आपण कापरेकर कॉन्स्टंट की जे पुस्तकामध्ये अगदी 4-5 ओळी माहिती दिलेली आहे पण मग तुम्हाला इतकं छान इलुस्ट्रेट मी केलेलं आहे की तुम्हाला कापरेकर सरांचा हा 6174 चं काय मॅजिक आहे. त्याच्यापासून मोठा नंबर बनवायचा, छोटा बनवायचा, मायनस करायचा, परत छोटा मोठा, परत छोटा मोठा, असं कुठपर्यंत जोपर्यंत 6174 येत नाही. असे 1 ते 9 मधले कुठल्याही संख्येचं जर तुम्ही केलं तर 100% कापरेकर कॉन्स्टंट येणार म्हणजे येणार म्हणजे येणार. त्यानंतर डेमलो नंबर केला, मस्त मॅजिक मनोरा तयार झाला. हर्षद नंबर केला, त्यांची बेरीज केली, त्यांनी त्या संख्येला भाग जातो. हे अशा प्रकारची मॅजिक शोधून काढलेले आहे कोणी आपल्या कापरेकरांनी. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हा लेसन आपला फायनली इथे संपलेला आहे. आता पुढच्या लेसन सह येणार आहे मी लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.